आज काय मग? आज मक्के दी रोटी सरसों का साग. एक जुडी सरसो स्वच्छ धुवून चिरून घेऊया. त्याच्यामध्ये अर्धा जुडी पालक टाकून घेऊया. पालक टाकल्यानंतर लसूण मिरची चांगली खलबत्त्यात ठेचून घेऊया. ठेचून चांगलं मिश्रण तयार करूया. हे वाटण आपण भाजीमध्ये टाकून घेऊया. भाजीमध्ये टाकल्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकूया. मीठ टाकल्यानंतर एक अर्धा ग्लास पाणी टाकून घेऊया. पाणी टाकल्यानंतर झाकण लावून 3 शिट्ट्या काढून घेऊया. तोपर्यंत आपण पीठ मळूया. 2 वाटी मक्याचं पीठ, ओवा, मीठ टाकून गरम पाण्यामध्ये हे पीठ छानसं मळून घेऊया. पीठ चांगलं मळून घेतल्यानंतर एक 10 मिनटासाठी मळून साईडला ठेवून देऊया. तोपर्यंत आपली भाजी शिजली असेल. भाजी शिजली आपण रवीनं घुसळून घेऊया. भाजी घुसळताना 1 चम्मच मक्याचं पीठ टाकूया. मक्याचं पीठ टाकल्यानंतर परत एकदा छान घुसळून घेऊया. जोपर्यंत छान अशी प्युरी होत नाही तोपर्यंत. मग आता फोडणीची तयारी करूया. 2 चम्मच तूप टाकूया. तुपामध्ये छान असा कांदा टाकून लाल होस तोपर्यंत परतून घेऊया. कांदा परतला की लसूण आणि आल्याचे बारीक तुकडे करून परतून घेऊया. ते छान परतले की लाल तिखट टाकूया. 2 चम्मच 1 चम्मच जसं तिखट हवं आहे तसं. मग त्याच्यामध्ये टोमॅटो टाकून आपण छान परतून घेऊया. टोमॅटो परतताना थोडंसं आपण वाफ काढून त्यात पाणी टाकून परत एकदा वाफ काढून घेऊया. वाफ काढल्यानंतर झाकण काढून परत एकदा हलवून टोमॅटो सगळा मॅश करून घेऊया. त्याच्यामध्ये आपली जी आपण घुसळून घेतलेली भाजी ओतून छान अशी एकजीव हलवून घेऊया. थोडी गटसर करूया. अजून 2 उकळी काढून घेऊया. उकळी निघत असतानाच आपण आता एका बाजूला रोटी बनवून घेऊया. मक्के दी रोटी बनवूया. तुम्ही हाताने पण बनवू शकता. मी पटपट लाटणं यूज करून लाटून घेतली रोटी लाटून झाल्यानंतर तव्यामध्ये छान अशी टाकून घेऊया. तव्यामध्ये भाजून घेऊया. दोन्ही बाजून छान भाजूया. तूप लावूया. रोटीला दोन्ही बाजूला तूप लावून छान अशी परत एकदा भाजूया. आपली रोटी तयार झाली. आता आपण प्लेटिंग करून घेऊया. प्लेटिंगसाठी सरसोचा साग मी एका वाटीमध्ये काढून घेतला आहे. आता ही आपली चला प्लेटिंग करूया. सरसो का साग मक्के दी रोटी तयार झाली. थँक्यू.